महसूल विभागाच्या बैठकीत मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं होतं की आजकाल भूमी संपादन करायचं कुठल्या प्रकल्पासाठी तर जिल्ह्यात ते माफिया स्पेशालिस्ट तयार झालेत। देवाभाऊ आम्ही बी तुमच्या बरोबर आहेत। ज्यांनी काही चुकीचं केलं असेल त्यांना निश्चित उघडं पाडा। चोर सोडून संन्याशाला फाशी, काय खोटं काय खरं, कोण दलाल कोण चांगले हे सगळं शोधून काढा। ज्या अधिकाऱ्यांनी काय झोपीत काढलं का कुठल्या अंमली पदार्थाच्या सेवन करून मूल्यांकन काढलं का। आता वेळ कमी राहिलेला आहे, तुम्हालाही प्रेशर आहे। तुमच्या चौकशीतून असं निष्पन्न झालं की आम्ही 1 कोटी जास्त मागतो, 25 लाखच बरोबर आहे, तर तेही आम्ही घेऊ। पण आता दावा कुणाचा घालायचा आहे आता उद्या आम्हाला ठरवायचं। खरं बाळा असं चिल्ले पिल्ले असं जायचं कलेक्टर साहेबाकडे, तू पण तुझे काय असते ना आई वडील सगळ्यांशी सोबत घेऊन जायचं। तुम्ही येरी मारणार तेरी मारणार तर आम्ही ह्या दिवशी सामूहिक आत्मदहन करणार। नमस्कार मित्रांनो, देवमूर्तीचं जे आंदोलन सुरू आहे त्याचा आज 9वा दिवस, उद्या 10वा दिवस आहे। जसं आपल्याकडं एक प्रथा आहे मेल्यावर दशक्रिया विधी करायची, उद्या त्यांची पण दशक्रिया विधी, तर त्याच प्रकारे आज 10वा दिवस आता उद्या येतोय। अद्यापर्यंत काहीच तोडगा निघालेला नाही। एकीकडे भारत पाकिस्तान युद्धामध्ये जो युद्ध विराम लावण्यात आलेला आहे तसंच विराम इथं कामावर देखील जिल्हा प्रशासनानं लावलेला आहे। अद्यापर्यंत काहीच हालचाली नाही। एकीकडे आज 9वा दिवस उलटला, आठवडा उलटलाय पूर्ण, अद्याप काही हालचालींना वेग आलाय असं आपल्याला काही माहिती भेटलेली आहे का? हालचाली काय विचारणा सुद्धा नाहीये। फक्त आमच्या मागण्या, आमचं थोडा आंदोलनाचा दबाव म्हणा की आणखीन काय म्हणा, पण ते थांबलेलं आहे। 5-6 दिवसापूर्वी पोलिसांच्या अनधिकृत बंदोबस्तात आमच्या जमिनी हडपण्याचा प्रयत्न झाला होता, पण आम्ही समजून सांगितलं की आंदोलन चिघळेल, ते थांबवलं। मध्यंतरी पुण्याला महसूल विभागाच्या बैठकीत मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं होतं की आजकाल भूमी संपादन करायचं कुठल्या प्रकल्पासाठी तर जिल्ह्यात ते माफिया स्पेशालिस्ट तयार झालेत। ते माळरानावर बाग फुलवितात, ते मोडीत काढायचं आहे। देवाभाऊ आम्ही बी तुमच्या बरोबर आहेत, आम्हीही त्या मताचे आहेत। तुम्ही ते नेक्सस ती साखळी निश्चित मोडीत काढा। जे कोणी दलाल हे ते तुम्हाला दिसत असतील, ज्यांनी काही चुकीचं केलं असेल त्यांना निश्चित उघडं पाडा। परंतु जसं आपण म्हणतो चोर सोडून संन्याशाला फाशी किंवा गव्हाबरोबर किडे रगडणं असं नका ना करू। कारण की आज जे आम्ही इथं हे जे लोक आहेत तर तुम्ही एक उच्चस्तरीय समिती लावा ना। तुम्ही मुख्यमंत्री आहेत, तुम्ही करता धरताय, तुम्हाला सर्व अधिकार आहेत भूसंपादन, तर सगळे एक उच्चस्तरीय चौकशी लावा, बाहेरचे अधिकारी नेमा। काय खोटं काय खरं, कोण दलाल कोण चांगले हे सगळं शोधून काढा। आणि जे काय आमचं मागणी आहे याची त्याचा हेही काढा की तुमच्या अधिकाऱ्यांनी काय झोपीत काढलं का कुठल्या अंमली पदार्थाच्या याच्या खाली सेवन करून मूल्यांकन काढलं का। ज्यावेळेस आमच्या रजिस्ट्रात इथं 12, 15, 20, 1 कोटीपर्यंतच्या मागच्या याच्या अधिसूचनेपूर्वीच्या व्यवहार झालेले आहेत, ते रेकॉर्डवर आहेत। त्याचा आधार न घेता कसे काय मूल्यांकन काढलं यांची चौकशी केली पाहिजे। आणखी बरेच काही कारनामे करून ठेवले भूमी अभिलेख विभागानं। लोकांच्या जमिनी कमी दाखवल्या, कोणाचं क्षेत्र मयताच्या नावावर दाखवलं। एकीकडे तुम्ही जीवन सातबारा मोहीम राबवता, जे मयत झाले त्यांचे वारसांच्या नावावर विनाविलंब घ्यायचं सांगता, आणि तुमचे अधिकारी याचे भाकड नावाचे ते मयताच्या नावावर परत करून म्हणजे निव्वळ वेठीच धरणं चाललंय। तर मला काय म्हणायचं की आता वेळ कमी राहिलेला आहे, तुम्हालाही प्रेशर आहे त्या कंपन्यांचं, त्यांनाही तुम्हाला लवकरात लवकर जमीन ताब्यात द्यायची, काम लवकर सुरू झालं पाहिजे। विकासाची प्रक्रिया आम्ही थांबवू इच्छित नाही, परंतु आमच्या घरावर नांगर फिरवणार असाल, आमच्या ताटात माती कालवणार असाल, आमची रोजीरोटी तुम्ही हे करून घेता असाल तर हे योग्य नाही। त्याच्याकरता लवकरात लवकर देवाभाऊ एक समिती नेमा, हे सगळे उघडे पाडा, बोगस व्यवहार उघडे पाडा। बोगस जे काय असेल, झाडं असतील नसतील, आणखीन काय असेल, रेडी रेकनर कमी जास्त केला असेल जास्त, ते सगळं चौकशी करा। मला वाटतं येणाऱ्या 8-15 दिवसात आम्हाला न्याय द्या। नाही तर आमची अशी मानसिकता झाली, आम्ही वकील साहेब, आम्ही आता सध्या सगळे शेतकरी उद्विग्न झालो। आता तुम्ही जसं म्हणले की आज 9 उद्या 10, आता 10 कुणाचा घालायचा आहे आता उद्या आम्हाला ठरवायचं।
निश्चितच करावं लागणार आहे, याच्याशिवाय पर्याय नाही. तर आम्ही असं ठरवलं की येत्या 1-2 दिवसात, आता उद्या पण सुट्टी आहे, परवा प्रशासनाची भेट घेऊ, त्यांना सांगू. आणि आमचं असं डोक्यात आहे की आता जेवढे कोणी शेतकरी बाधित आहेत त्यांनी म्हणजे लेकरा बाळासह चिल्ल्या-पिल्ल्यासह जायचं आहे कलेक्टर साहेबाकडं. नातू पंतू जे काय असते ना, आई वडील सगळ्यांशी सोबत घेऊन जायचं आणि त्यांना सांगायचं की आम्ही आता हे सगळे आलोत तुमच्या दारावर. आता तुम्ही येरी मारणार तेरी मारणार तर आम्ही ह्या दिवशी सामूहिक हे करणार, आत्मदहन करणार, असा इशारा द्यायचा आमचं वकील साहेबाचं ठरलं. तर आज ती वेळ येऊ द्यायची नसेल तर प्रशासनाला, देवाभाऊंना तुमच्या माध्यमातून विनंती आहे की हे थांबवा, चौकशी लावा, दूध का दूध पाणी का पाणी करा. आणि उद्या जर तुमच्या चौकशीतून असं निष्पन्न झालं की आम्ही 1 कोटी जास्त मागतो, 25 लाखच बरोबर आहे, तर तेही आम्ही घेऊ. पण ती समिती अशी असली पाहिजे की निष्पक्ष समिती असली पाहिजे, अशी विनंती तुमच्या माध्यमातून करतो. जसं आपण म्हणतो की देवेंद्र फडणवीस साहेबांनी मध्यंतरी भूमाफियांबद्दल, भूसंपादन माफियांबद्दल उल्लेख केला आहे. पण जे झाडांचा उल्लेख आपण म्हणताय, बरेच लोक असे आहेत की त्यांचे आज पण झाडं दिसतात ते त्यांच्या शेतात, ती पण घेण्यात आलेली नाही. पण त्यांचा कसूर कसं तुम्ही साबित करणार की त्यांची पण चुकीची नाही आणि त्यांची सत्य, त्यांना पण आज कुठून कुठं भोगावं लागत आहे या गोष्टी. मला तेच म्हणायचं ना, मी जे म्हणलो ना की गव्हाबरोबर किडे, तर तुम्ही जे बोगस आहे त्यांना उघडं पाडा ना. त्या कागदोपत्री असेल तुमचं KML काय म्हणते, KMLचं मला लॉंग फॉर्म बी माहीत नाही, जे काय KML असेल, वरून दिसत असेल, खालून दिसत असेल, त्या अधिकाऱ्यांवर भरोसा नसेल तर आणखीन एक टीम दाखवा. आणि 4 वर्ष झालेत, त्या शेतकऱ्यांनी नंतर जरी लावलेले असतील तर त्याचं योग्य मोबदला द्या ना. सर ठीक आहे, तुमच्या याच्यात नाही बसत, पण 4 वर्षाची त्यानं मेहनत घेतली, त्यानं पाणी दिलं, आणि मग 4 वर्ष त्यानं शेती नाही करायची. आता समजा एखादा शेतकरी त्याची उदरनिर्वाहच त्या शेतीवरच आहे, त्याला दुसरा काही व्यवसाय नाही, मग त्यानं 4 वर्ष काय करायचं, मग त्यानं ते पाणी भरलं ना, मग त्याचं तेवढं तर मूल्यांकन द्या ना. पण आणि जे लगेच बोगस आहे त्यांना उघडे पाडा ना, सगळ्यांसमोर काढा, त्यांची लिस्ट छापा, काय कारवाई करायचं करा. बरोबर बोगस करणारे आपोआप येतील. तुम्ही नुसते बोलता, तुम्ही करत नाही. अगोदरच्या याच्यात झालंय ना, आम्ही सिडकोच्या बाबतीत बोललो, सिडकोच्या बाबतीत हेच झालं, मग तिथं तुम्ही कारवाई केली नाही. निधोनाचा इंटरचेंज जो आहे यापूर्वीचा, त्याच्यात बोगसपणा झालाय, तिथं तुम्ही कारवाई केली नाही. एक शेत तर असं होतं की ज्या शेतातून जायचं त्या शेतकऱ्यानं ती शेती विकायला मोठ्या लोकांना नकार दिला, तर मग तोच इंटरचेंज 4 किलोमीटर दूरवरून संबंधित शेतकऱ्याच्या शेतातून नेला. मग तिथं कोट्यवधी रुपयाचं नुकसान झालं. 4 किलोमीटरचा इंटरचेंजमध्ये जायला फेर होतोय. मग ह्या गोष्टी तुम्ही उघड पाडत नाही, अशी कारवाई केली ते पुढे होणार नाही. एकूणच जर आपण बघितलं, आज 9व्या दिवशी ज्या भावना त्यांनी व्यक्त केल्या की येणाऱ्या 2-3 दिवसामध्ये ते सर्व परिवारासह जाऊन जिल्हाधिकाऱ्यांना आत्मदहनाचा इशारा देणार असून आता भूमिका ठाम आहे. आता मागे हटण्याची त्यांची भूमिका नसून, देवेंद्र फडणवीस साहेबांनी जी मागच्या महसूल विभागाच्या मीटिंगमध्ये जे सांगितलं होतं की भूसंपादन करणारी एक टोळी आहे, माफिया आहे की जे सर्व काही पहिलेच मॅनेज करून घेतात, तर त्यांचं आव्हान हे की जे खरं काय, दूध का दूध पाणी का पाणी करून चौकशी करून उघडं पाडा, आणि चोर सोडून संन्याशाला फाशी कशासाठी. जो खरंच मागच्या 4 वर्षापासून आज त्यांनी त्या ज्या जमिनीचं मूल्यांकन तुम्ही केलं, मोजणी जी केली, ते काय तशाच सोडून द्यायचं का? त्यांनी जमिनी कसायच्या नाही का? त्यांनी झाडं लावायची नाही, घरं बांधायची नाही का? हा त्यांच्या माध्यमातून हा प्रश्न उपस्थित होतोय. तर मी अनुप राठी, आपण पाहतात पार्श्वभूमी डिजिटल.